नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. आणि प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण ठरलं तर मग या मालिकेमध्ये अतिशय मजेदार असा ट्विस्ट आलेला आहे. आणि आज सायलीने सचिनचा जो बॉम्ब आहे तो आज सुभेदारांच्या घरात फोडलेला आहे, परंतु त्याचे साईड इफेक्ट म्हणजेच जो सायलीने जो बॉम्ब फोडलेला आहे त्याचे सर्व इफेक्ट जे आहेत ते अस्मितावर पडलेले आहेत आणि अस्मिताची तब्येत ही खूपच ढासळलेली आहे. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर प्रेक्षकांनो, आपण कालच्या भागामध्ये पाहिलं की सायलीने साक्षी आणि सचिनचे फोटो हे कॅमेऱ्यात कैद केले होते आणि त्याच वेळेस सचिन आणि साक्षीने दोघांनी देखील सायलीकडे बघितले होते. तर आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत हे दोघेही सायलीकडे बघत असताना त्याच वेळेस साक्षी ही स्वतः पटकन मास्क लावते आणि सचिनलाही पटकन मास्क घालायला देते आणि दोघेही तिथून पळ काढतात. तेवढ्याच वेळात सायली देखील त्यांच्या मागोमाग पळायला बघते, परंतु त्याच वेळेस ते दोघेही एका कारमध्ये बसतात, साक्षीच्या कारमध्ये बसतात आणि तेथील दोघेही निघून जातात. मग प्रेक्षकांनो, इथे सायली ही खूप अपसेट झालेली असते. त्यांना पकडण्यासाठी येते, परंतु दोघेही तिच्या हाती लागत नाहीत. मग त्याच वेळेस काय करावं याचं तिला भान राहत नाही आणि त्यावेळेस ती सतत अर्जुनला कॉल ट्राय करण्याचा प्रयत्न करते, परंतु अर्जुन देखील इकडे मीटिंगमध्ये असतो आणि त्यामुळे तोही तिचा कॉल घ्यायला तयार नसतो. मग परतही 2 ते 3 वेळा ती अर्जुनला सतत कॉल करत असते आणि इकडे अर्जुन मात्र कॉल काही रिसीव करत नाही. मग नंतर तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. तिच्या डोक्यामध्ये एक ट्यूब पेटते की आपण यांनी कॉल उचलत नाहीये तर पोलिसांना ही बातमी कळवावी आणि त्यामुळे ती लगेचच पोलिसांना कॉल करते आणि पोलिसांना म्हणते, हॅलो इन्स्पेक्टर, मी अर्जुन सुभेदारांची बायको सायली सुभेदार बोलते आणि मी आजच साक्षी महिपत शिकरे हिला जिवंत बघितलेला आहे आणि ती मेलेली नाही आहे, ती जिवंत आहे. मग त्यावेळेस जो इन्स्पेक्टर आहे तो म्हणतो की काय म्हणताय तुम्ही, हा साक्षी महिपत शिकरे हिची काही दिवसांपूर्वीच जेलमध्ये असताना भ्रूण हत्या झालेली होती. मग त्यावेळेस सायली म्हणते की नाही इन्स्पेक्टर साहेब, साक्षी जिवंत आहे आणि मी स्वतःच्या डोळ्याने तिला आज पाहिलेलं होतं. या अगोदरही मी तिला एक वेळेस पाहिलेलं आहे, परंतु आज मी अगदी समोरासमोर तिला पाहिलेलं आहे आणि मी पकडेपर्यंत ती आत्ताच इथून माझ्यापासून निघून पळून गेलेली आहे. मग त्यावेळेस ते इन्स्पेक्टर म्हणतो, जर तसं असेल तर आम्ही नक्की चौकशी करू. आता इकडे अर्जुनची मीटिंग ही संपलेली असते आणि त्यावेळेस तो मोबाईल चेक करतो तर बायकोचे खूप वेळेस कॉल येऊन गेलेले असतात, मेसेज असतात आणि तिचे मिस कॉल्स पडलेले असतात. मग त्यावेळेस तो म्हणतो, अरे बायकोचे एवढे कॉल का आले? तेवढ्यातच त्याला इन्स्पेक्टरचा कॉल येतो आणि त्यावेळेस अर्जुन हा इन्स्पेक्टरशी बोलत असतो. मग त्यावेळेस तो इन्स्पेक्टर सांगतो की सायली सुभेदार म्हणजे तुमच्या बायकोचा मला आत्ताच कॉल आला होता आणि त्या म्हणतायत की साक्षी महिपत शिकरे ही जिवंत आहे आणि अर्जुन सुभेदार याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? काही माहिती असेल तर प्लीज आम्हाला सांगा आणि आम्ही यावरती चौकशी करूच आणि आम्हाला काही अपडेट्स मिळालेच तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मला याबद्दल काहीही माहिती नाही आणि तुम्हाला जे अपडेट्स मिळतील ते माझ्यापर्यंत नक्की कळवा. असं म्हटल्यानंतर इथे चैतन्य हा अर्जुनला विचारतं की अर्जुन काय झालं, मी साक्षीचं नाव ऐकलं, काय झालं? त्यावेळेस अर्जुन इथं अस्वस्थ होतो आणि तो म्हणतो की सायलीने साक्षीला बघितलं आहे आणि त्यावेळेस चैतन्य म्हणतो की अरे मी तुला सांगत होतो सायली वहिनीला सांग आणि तू माझं काही ऐकलं नाहीस. आता जर वहिनीला कळालं की तू साक्षी जिवंत आहे ही बातमी तिच्यापासून लपवलीस तर तिला केवढा मोठा धक्का बसेल. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, अरे ती मला आज गार्डन कॅफेला मिळणार असेल, चला आपण तिथेच जाऊया आणि तिला भेटूया. असं म्हणल्यानंतर ते दोघेही तिथून निघतात. इकडे सायली ही खूपच अस्वस्थ असते आणि त्यावेळेस तिला सर्व काही जुन्या गोष्टी आठवायला लागतात. म्हणजेच सुभेदारांचं घर पहिलं किती आनंदी होतं आणि ज्यावेळेस अस्मिताची ही गुड न्यूज सांगितली त्यावेळेस सगळेच किती खूप खुश झाले होते हे तिला आठवतं आणि तिला हेही आठवतं की ज्यावेळेस सचिनचं सत्य जे अस्मिताला माहीत पडलं होतं त्यावेळेस घरामध्ये किती वाद झाले होते आणि त्यावेळेस अर्जुन इथे सचिनला मारायला देखील उठला होता आणि जर आता अर्जुनलाही कळालं तर सचिनचं काहीही खरं नाही असे तिच्या डोक्यात अनेक प्रकारचे विचार येत असतात. त्यावेळेस सचिननं सांगितलं होतं
होतं की माझी ही शेवटची वेळ आहे. आणि त्यावेळेस अस्मिता सचिनला म्हणते की शेवटचं जेव्हा भेटायला जातो, जेव्हा ब्रेकअप होणार असतं तेव्हा कोणी घट्ट मिठी मारत नाही आपल्या गर्लफ्रेंडला आणि किस करायची असते का, असं म्हटल्यानंतर इथे सचिन हा काही बाई वेगवेगळे प्रश्नाची उत्तरं देत असतो आणि सगळ्या प्रश्नांची टाळाटाळ करतो. हे सर्व तिला काही आठवायला लागतं. इकडे अर्जुन हा खूप अस्वस्थ असतो की त्याला वाटतं की सायलीला मी जे साक्षीचं सिक्रेट होतं, ते जे लपवलं होतं ते कळालं असेल का, आणि जर तिला कळालं की तर ती माझ्याशी कसं वागेल, माझ्यावर काय रिॲक्ट होईल. आणि तो चैतन्यला सतत विचारतो की बायकोला माझ्याबद्दल काही कळालं असेल का. मात्र इकडे सायलीला असं काहीही कळालेलं नसतं आणि सायलीला फक्त साक्षी जिवंत आहे आणि सचिनची गर्लफ्रेंडच साक्षी आहे हे ऐकूनच, हे बघूनच अतिशय जोरदार धक्का बसलेला असतो. आणि त्यामुळे ती एवढी विचारात गुंतलेली असते की ती ना चैतन्यचा ना अर्जुनचा देखील कॉल घेते. आणि तिला त्यावेळेस हेही आठवतं की अर्जुनने त्याला तेव्हाच धमकावलं होतं की जर इथून पुढे जर तू असा वागलास तर मी तुला तिथल्या तिथेच संपवेन. आणि हेही इथे आज सायलीला आठवत असतं. आता सायलीला हेही आठवतं की आपण ज्या वेळेस गेटच्या बाहेर अर्जुन आणि सायली आले होते त्याच वेळेस इथे सचिन बरोबर जी मुलगी बघितली होती, त्या सचिननं सांगितलं होतं की तो पुरुष नव्हता आणि त्यावेळेस खरंच तो पुरुष नसून मुलगीच होती आणि ती मुलगी साक्षी शिकरेच होती, असंही आता तिच्या डोक्यामध्ये शंका यायला लागते. आणि प्रेक्षकांनो तिला हेही आठवतं की आपण तेव्हा अस्मिताला सावध करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अस्मिता म्हणली की माझ्या चुकीची शिक्षा मी भोगणार आहे. आणि परंतु आता खरंच अस्मिताला जर कळालं तर या सर्व सुभेदारांच्या घराला याची शिक्षा भोगावी लागणार आहे. आता इकडे अर्जुन आणि चैतन्य हे घरी यायला निघतात आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की चैतन्य इथे सायलीला साक्षी जिवंत आहे कळल्यावरती काय रिॲक्ट झाले असेल, आणि मला तर वाटतंय तिला माझ्याबद्दल सर्व कळालं असेल आणि आता ती मला सोडून निघून गेले असेल का, असे काहीही वाईट साईट विचार येतात. त्यावेळेस चैतन्य म्हणतो की अरे असं कसं होईल, ती तुला सोडून कुठेही जाणार नाही, तू एवढा विचार करू नकोस. आणि तेवढ्याच वेळात विचार करत असताना त्याच्या गाडीचा धक्का साईडला लागतो आणि गाडीचा ॲक्सिडेंट होता राहतो. मग त्यावेळेस इथे चैतन्य जो आहे तो गाडी चालवायला बसतो आणि अर्जुनला साईडला बसवतो. प्रेक्षकांनो सुभेदारांच्या घरी मात्र काहीही माहीत नसतं आणि अस्मिता खूप खुशीत असते. ते तिच्या मम्माने म्हणजेच कल्पनाने बाळासाठी खूप शॉपिंग केलेली असते, गाड्या, बाहुल्या, कपडे वगैरे अशी भरपूर शॉपिंग केलेली असते. आणि त्यावेळेस त्या दोघींचं बोलणं चालू असतं तेव्हाच सायली येते आणि सायली समोर बघते तर इथे कल्पना आणि अस्मिता या दोघीजणी खूप खुशीत होत्या. आणि त्यावेळेस कल्पना अस्मिताला सांगत होती की हे नवीन कपडे आहेत ते आत्ताच घालू नको, पूर्ण आजीनं सांगितलंय की अगोदर जुने मौसूद कपडे घालायचे आणि नंतरच मग हे नवीन कपडे वापरायला काढायचे. मग या दोघींचं बोलणं ऐकून तिला घरामध्ये असं काहीही सांगावंसं वाटत नव्हतं आणि परंतु तिच्या चेहऱ्यावर काहीतरी सिरियस घडलंय हे मात्र स्पष्ट दिसत होतं. त्यावेळेस सायलीच्या डोक्यात विचार चालू होता की हे घर किती आनंदी आहे, या दोघी किती आनंदी आहेत आणि मी अस्मिता ताईला कसं सांगू की सचिन हा खूप फ्रॉड मुलगा आहे आणि त्याच्याशी राहू नको, हे मी कसं सांगू शकते, एवढ्या सुखामध्ये एवढ्या आनंदामध्ये मी कसं काय विरजण घालू शकते. आणि असं तिच्या डोक्यात विचार चालू असताना तेवढ्यातच कल्पना इथे सायलीला बघते आणि सायलीला म्हणते अगे सायली बाहेर काय उभं राहिलीस, ये की आतमध्ये ये. आणि तिने बघितल्यानंतर तिलाही म्हणजेच कल्पनालाही ओळखायला येतं की सायली खूप अस्वस्थ आहे. आणि त्यावेळेस त्या दोघी म्हणजे अस्मिता आणि कल्पनाला असं वाटतं की उन्हामुळे खरंच हिला काहीतरी त्रास होतोय, परंतु प्रियाला मात्र सगळं काही कळालेलं असतं कारण हा मेन प्लॅन तर तिचा होता. आणि साईडला लावून या सगळ्यामधला जो विलन आहे ती मेन प्रिया असते आणि तिनंच आजचा हा दिवस घडवून आणलेला असतो. त्यावेळेस ती म्हणते की हा माझा प्लॅन वर्क झालेला दिसतोय आणि सायलीने साक्षी आणि सचिनला बघितलेलं दिसतंय. यावेळेस मग इथे कल्पना म्हणते की काय यावर्षी ना सूर्य अगदी आगच ओकतोय. आणि त्यावेळेस मग तिला अस्वस्थ पाहून तन्वी पाणी घेऊन येते आणि तिला पाणी प्यायला देते. त्यावेळेस सायली पाणी संपवते आणि अस्मिता तिला सांगते की सायली तू जरा शांत हो, थोडासा आराम कर, नंतर मी तुला मम्माने केलेली सर्व काही शॉपिंग दाखवते. बाळासाठी मम्माने खूप शॉपिंग केली आहे
ती शॉपिंग मी तुला दाखवते, तोपर्यंत तू आराम करून घे आणि फ्रेश देखील हो. आता इकडे अर्जुन सतत सतत चैतन्यला विचारतो की सायलीला काही कळालं असेल का. त्यावेळेस इथं चैतन्य म्हणतो की मला ते कसं काय माहीत असणार, पण साक्षीला जिवंत बघून सायली वहिनी अपसेट आहे हे मात्र नक्कीच आहे. आणि त्यावेळेस चैतन्य अर्जुनला म्हणतो की एवढा विचार करूच तो घरात कॉल कर आणि कोणाला तरी विचार की सायली घरी आली आहे का. मग त्यावेळेस अर्जुन इथे कल्पनाला कॉल करतो आणि कल्पना अर्जुनचा कॉल घेते आणि त्यावेळेस ती अर्जुन विचारतो की सायली घरी आली आहे का. त्यावेळेस कल्पना म्हणते की अरे तुम्हा नवरा बायकोना एकमेकांशिवाय करमतच नाही ना, सायली आत्ताच घरी आली आहे आणि लगेच तुझा कॉल आलेला आहे. त्यावेळेस हे मम्माचं बोलणं ऐकून आता अर्जुनला थोडीशी शांतता भेटते आणि सायली घरी गेलेली आहे म्हणजे त्याच्या मनाला धीर भेटतो की सायली मला सोडून कुठेही गेलेली नाही. आणि त्यावेळेस ते दोघेही आता घराकडे जाण्यासाठी निघतात. प्रेक्षकांनो, इकडे सायली अस्मिताला विचारते की अस्मिताताई तुमचा योगाचा आणि गर्भसंस्काराचा क्लास आहे ना, मग तो क्लास करण्यासाठी तुम्ही जा. त्यावेळेस इथं अस्मिता म्हणते की नाही अगं तुझी तब्येत बरी नाही आहे ना, जाऊ दे मी आज जातच नाही. असं म्हटल्यानंतर ती म्हणते की सायली म्हणते की नाही तुम्ही जा, कशाला थांबताय उगाचच. त्यावेळेस कल्पना म्हणते की अस्मिता तू अशा शेवटच्या दिवसात क्लास बुडवायला नकोय, चल मीही येते तुझ्याबरोबर. मग त्यावेळेस इथं सायली विचार करते की आई तिच्या अस्मिताताई बरोबर गेल्यावर मग मी त्यांना कसं सांगू. यावेळेस ती इथे कल्पनाला खुणवते की तुम्ही जाऊ नका अस्मिता बरोबर. मग त्यावेळेस कल्पना काहीतरी कारण काढत ती म्हणते की अस्मिता तू अगं विमलला घेऊन जातेस का, कारण मला पूर्ण आजीच्या रूममधून काही जुने कपडे आहेत ते काढायचे आहेत, तुझ्या बाळणपणासाठी काही जुने कपडे आहेत ते काढायचे आहेत, त्यामुळे प्लीज तू विमलला घेऊन जाशील का. मग त्यावेळेस अस्मिता म्हणते की विमल घरात नाही. मग त्यावेळेस प्रियाची टूप पेटते आणि प्रिया म्हणते की सायली सर्व काही अस्मितासमोर सांगेन याची काही गॅरंटी नाही, त्यामुळे काहीतरी गनिमी कावा केला पाहिजे असं तिच्या डोक्यात विचार येतो. आणि त्यावेळेस ती म्हणते की आई मी अस्मिताताईला घेऊन जाते, तू कशाला अगं उन्हात बाहेर जातेस. त्यावेळेस सायली म्हणते की आई नको, तुम्हाला जायचं असेल तर जा तुम्ही. त्यावेळेस मग तन्वी म्हणते की नाही नको अगं आई, आत्ताच सायलीला त्रास झाला उन्हामुळे आणि तुलाही त्रास होईल, त्यामुळे तू नको जाऊस, मी घेऊन जाईल की अस्मिताला आणि मी व्यवस्थित घेऊन जाईल आणि तिचा क्लास पूर्ण होऊस तवर मी बाहेर थांबेन आणि तिला नंतर सुखरूपपणे घरी घेऊन येईल. असं म्हटल्यानंतर इथे अस्मिता म्हणते की ठीक आहे, तन्वीची इच्छाच आहे मला घेऊन जाण्याची तर काहीच हरकत नाही, मीही तन्वी बरोबर जाईल. असं म्हटल्यानंतर अस्मिता तन्वी बरोबर जाण्यासाठी तयार होते आणि त्या दोघीजणीही क्लासला जाण्यासाठी निघतात. त्यावेळेस इथे गनिमी कावा जो प्रियाच्या डोक्यात आलेला असतो तो म्हणजे ती अस्मिताचा मोबाईल घेते आणि मोबाईलची रेकॉर्डिंग ऑन करून ठेवते आणि तो मोबाईल तिच्या स्वतःच्या पर्समध्ये ठेवते आणि ती पर्स तिथेच लपून छपून खाली एका साईडला ठेवते, जेणेकरून या सर्वांचं जे बोलणं आहे ते इथे मोबाईलमध्ये रेकॉर्ड व्हावं आणि ते नंतर अस्मिताने सगळं व्यवस्थितपणे पाहावं अशी तिची इच्छा असते, कारण अस्मिताला त्रास व्हावा अशीच तिची इच्छा ते असते. तर प्रेक्षकांनो, इकडे साक्षी जी आहे ती सचिनला घेऊन आलेली आहे, परंतु तिच्या चेहऱ्यावरचा जो हावभाव आहे तो आता पूर्णपणे बदललेला आहे आणि ती आता रोमॅन्टिक मूडमध्ये नाही, तर ती आत्ता अशी घाबरण्यासारखी ती झालेली आहे. आणि त्यावेळेस सचिन तिच्याकडे एकटक पाहून राहतो आणि तोही तिला बघतो आणि तोही घाबरतो. त्यावेळेस इथे साक्षी म्हणते की सचिन तुझा मोबाईल दे. त्यावेळेस तो काही मोबाईल देत नाही, ती 2-3 वेळा त्याला मोबाईल मागते आणि त्यावेळेस तो मोबाईल देत नाही. तेव्हा ती म्हणते की मी गाडीमधून खाली उतरेन, पेट्रोलची टाकीचं टोपण उघडेन आणि काडीपिटी त्यात टाकेन आणि काडी लावेन आणि पूर्ण गाडीचा स्फोट होईल आणि तुला मी गाडीतच ठेवेन. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो साक्षी असं काय बोलतेस, आणि साक्षी थोडी देरी न करता एक बॉटल उचलते आणि त्याच्या डोक्यात घालते आणि त्याला बेशुद्ध अवस्थेत ती करते. आणि आता त्याला बेशुद्ध केल्यानंतर परत ती सचिनजवळ जाते आणि सचिन प्लीज काय झालं रे, तू बघ ना माझ्याकडे बघ ना प्लीज, तुला मरून चालणार नाही कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुला माझ्यासाठी तरी जिवंत राहायचंच आहे सचिन अरे बघ ना. आणि ती एवढी घाबरते म्हणजे तिचं काहीतरी विचित्रसारखं चालू असतं. आणि इकडे सुभेदारांच्या घरी आता प्रताप जे आहेत ते बाहेर येतात आणि त्यावेळेस ते म्हणतात सायली काय ग आज लवकर आलीस. त्यावेळेस कल्पना म्हणते की आहो
आपल्या दोघांशी सायलीला काहीतरी बोलायचं आहे, हो ना सायली? त्यावेळेस सायली मानेनच होकार देते आणि त्यावेळेस कल्पना म्हणते की सायली बाळा, काय झालंय तुला? मी आल्यापासून बघतीये तू खूप अस्वस्थ दिसतीयेस, काय झालं तुला सांग बघू. यावेळेस सायली जाग्यावरून उठते आणि ती म्हणते की आई बाबा, मी आज जे काही बघितलं ते खरंच खूप भयंकर होतं आणि ते बघून अगदी माझ्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. त्यावेळेस इथे कल्पना म्हणते की काय झालं सांग, म्हणजे काय बघितलंस तू? त्यावेळेस ती म्हणते की मी आज कॅफेमध्ये गेले होते, तिथे मी सचिनला बघितलं आणि सचिन बरोबर एक मुलगी होती, ती मुलगी दुसरी कोणी नसून ती साक्षी महिपत शिकरे होती. असं सांगितल्यानंतर कल्पना आणि प्रताप या दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकते आणि त्यावेळेस कल्पना म्हणते की काय काय सांगतेस तू? साक्षी शिकरे जिवंत आहे? असं म्हटल्यानंतर इकडे दुसरीकडे साक्षी जी आहे ती सचिनच्या नाकाला हात लावून बघते की त्याचा श्वास चालू आहे का नाही आणि त्यावेळेस ती हसते, म्हणते आहे जिवंत आहे सचिन, तू जिवंत आहेस, तू मेलेला नाही आहेस असं म्हणून स्वतःच खुश होते. आणि त्यावेळेस ती सचिनला म्हणते की काय रे सचिन, मी तुझ्याकडे काय मागितलं होतं एवढं? फक्त तुझा मोबाईल तर मागितला होता ना, द्यायचाच ना रे, मग मी असं तुला काहीच केलं नसतं, तू का बरं मला मोबाईल दिला नाहीस? काय आहे तुझ्या मोबाईलमध्ये एवढं? अस्मिता आणि तुझे रोमॅन्टिक फोटो असतील आणि गर्भसंस्कारवरचे काही व्हिडिओ असतील, हो ना? हो ना, हेच असेल ना? हां बरं ठीक आहे, त्यावेळेस मोबाईल दिला नाहीस ना, कुठे आहे तुझा मोबाईल? असं दात खाऊन त्याच्या खिशामधला मोबाईल शोधते आणि मोबाईल सापडल्यानंतर ती तो मोबाईल घेते आणि ती म्हणते की आता मोबाईल तुझा स्विच ऑफ होणार आणि तुला शोधण्यासाठी तुझी बायको, तिचा भाऊ, तिची वहिनी सगळेजण तुला शोधण्यासाठी खूप अस्वस्थ होतील, पण त्यांना तू कुठेही सापडणार नाही. आता इकडे सुभेदारांच्या घरी कल्पनालाही गोष्ट कळल्यानंतर कल्पनाही या गोष्टींवर विश्वास ठेवायला तयार नसते आणि त्यावेळेस ती म्हणते की काय सांगते सायली, खरंच ती साक्षी शिकरे जिवंत आहे? ती तर जेलमध्येच मेली होती ना, तिची कोणीतरी हत्या केली होती ना, आणि हे काय सांगतेस तू? आणि सचिन बरोबर ती होती, म्हणजेच सचिनची गर्लफ्रेंड, सचिन बरोबर असणारी मुलगी साक्षी शिकरे आहे? असं म्हटल्यानंतर प्रताप देखील म्हणतो की म्हणजे हा सचिन आपल्याशी खोटं बोलतोय, आपल्याशी सांगतोय की मी कोणत्याही मुलीला बोलत नाही आणि तो असे धंदे करतोय आणि तो साक्षी शिकरे बरोबर आहे, म्हणजे तो किती मोठा आपला विश्वासघात करतोय, असं प्रताप देखील बोलतो. आता यांचं बोलणं चालू असताना त्याच वेळेस चैतन्य आणि अर्जुन हे दोघेही दारात येऊन उभे राहतात आणि तेव्हा सायली ही प्रताप आणि कल्पनाला सांगत असते की साक्षी शिकरे ही सचिनची गर्लफ्रेंड आहे आणि मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे की सचिनने साक्षीला घट्ट मिठी मारली होती. मग त्यावेळेस अर्जुनला आणि चैतन्याला धक्का बसतो आणि ते दोघेही आतमध्ये येतात. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की काय साक्षी शिकरेला तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंस? आणि हे बोलणं ऐकून तेवढ्यातच अश्विन तिथे येतो आणि अश्विन म्हणतो काय मी काही चुकीचं ऐकलंय का? साक्षी शिकरेचं नाव ऐकलं मी, बरोबर आहे का? त्यावेळेस इथे सायली म्हणते की हो हे सर्व बरोबर आहे. आणि तेव्हा प्रताप म्हणतात की अर्जुन हे सर्व ऐकून तू शांत काय सारे बोल ना काहीतरी. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की बायको तुला पूर्ण खात्री आहे ना, तू सचिन बरोबर साक्षीलाच बघितलं आहेस? आणि त्याच वेळेस मग अश्विन म्हणतो काय सचिन बरोबर साक्षी, म्हणजे सचिनची गर्लफ्रेंड साक्षी आहे? असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की हो अश्विन भाऊजी, तुम्ही काहीही चुकीचं ऐकलेलं नाही आणि सचिनची गर्लफ्रेंड साक्षीच आहे, मी आज माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे. आणि त्यावेळेस अर्जुनला ती सर्व काही कॅफेमध्ये घडलेल्या गोष्टी सांगते आणि त्यावेळेस ती म्हणते की तुम्ही मला कॅफेमध्ये बोलवलं होतं आणि त्यावेळेस पुढं जे जे काही घडलं ते सर्व तिने अर्जुनला सांगितलं. आणि त्यावेळेस अर्जुनही अतिशय कावराबावरा होतो, त्यालाही काहीही समजत नाही, त्यालाही मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यावेळेस ही गोष्ट अस्मिताताईला कळली तर अस्मिताताईचं काय होईल असा विचार या सर्वांच्या डोक्यात येतो. पण तेवढ्यातच इकडे अस्मिता आणि तन्वी ज्या आहेत त्या दोघीजणी क्लासला जात असतात. त्यावेळेस अस्मिता म्हणते की सायली खरंच खूप अपसेट दिसत होती ना. त्यावेळेस तन्वी इकडे तेल ओतत ती म्हणते की अगं अपसेट दिसत होते म्हणजे काहीतरी सिरियस झालेलं असणार, पण जाऊ दे तू टेन्शन घेऊ नकोस. त्यावेळेस ती म्हणते तू घरी तरी कॉल करून बघ. आणि ती कॉल करण्यासाठी मोबाईल शोधायला जाते तर मोबाईल सापडत नाही. मग त्यावेळेस तन्वी म्हणते अगं मी माझी पर्सच घरी विसरले वाटतं. त्यावेळेस
इथे अस्मिता म्हणते की आता 2 तास असंच राहायचं. त्यावेळेस अस्मिता म्हणते की जाऊ दे, चल आपण घरी जाऊयात. मग तन्वीला तर हेच पाहिजे होतं आणि ती म्हणते की बरं तू म्हणतेस म्हणून जाऊयात. आणि ते दोघीही गाडी वळवतात. आता इकडे साक्षी ही सचिनला तिच्या म्हणजे महिपत शिकरेंच्या घरात घेऊन आलेली असते. लपून छपून ती महिपत शिकरेच्या घरात आलेली असते आणि त्यावेळेस ती पकडून सचिनला इकडे चेअरवर आणून बसवते आणि त्यावेळेस बेशुद्ध अवस्थेत असणारा सचिन, त्याला काहीही कळत नाही. मग तेव्हा ती ते बसवल्यानंतर त्याच्या तोंडावर पाणी शिंपडते आणि म्हणते, सचिन अरे बघ आपण कुठे आलोय, आपण आपल्या घरी आलोय. आणि पाणी शिंपडल्यानंतर मग त्यालाही शुद्ध येते आणि त्यावेळेस तो म्हणतो, साक्षी हे तुझं घर नाही आहे, सांग आपण कुठे आलोय. त्यावेळेस ती म्हणते की अरे सांगते, मी तुला सर्व काही सांगते, पण मला सांग तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का. त्यावेळेस तो म्हणतो की नाही, मला तुझ्याशी काय बोलायचं आहे. त्यावेळेस सचिन म्हणतो की सांग आपण कोणाच्या घरी आलो, हे तर तुझं घर नाही आहे. त्यावेळेस साक्षी म्हणते की मी तुला सर्व सविस्तर सांगते, परंतु मला फक्त एक सांग की तुला माझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे. त्यावेळेस सचिन म्हणतो नाही, मला काय बोलायचं असणार तुझ्याशी. त्यावेळेस इथे साक्षी चिडून त्याला म्हणते की तुला माझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे, तुला मला हे सांगायचं नाही आहे का तुझं लग्न झाले, तुला मला हेही सांगायचं नाही आहे की अर्जुन सुभेदाराची बहीण अस्मिता सुभेदार ही तुझी बायको आहे आणि ती आत्ता प्रेग्नेंट आहे, हे तुला मला सांगायचं नाही आहे. त्यावेळेस हे सगळं ऐकून इथे सचिनला धक्का बसतो आणि तो म्हणतो की तो मनात विचार करतो की हे सर्व गोष्टी साक्षीला कशा कळल्या असणार आणि हे सर्व साक्षीला कळाले हे त्याला आधी कधीच माहिती नव्हतं, याची शंकाही त्याला कधी आलेली नव्हते. परंतु इथे साक्षीला सर्व काही माहिती असून त्याच्याशी प्रेमाचं नाटक ती करत असते. आता इकडे सुभेदारांच्या घरी अर्जुन सायलीला सर्व काही विचारतो आणि तेव्हा ती 1000% गॅरंटी देते की मी सर्व काही बघितलंय ते सत्य होतं आणि अहो मी तुम्हाला याआधीही सांगितलं होतं की साक्षी शिकरी जिवंत आहे, पण तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि थोड्याच दिवसात मीही विसरून गेले आणि मलाही वाटलं की माझीच बघण्यामध्ये काहीतरी चूक किंवा गफलत झाली असेल, पण आज मी 1000% बघितलेलं जे आहे ते खरं होतं आणि साक्षी जिवंत आहे, या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे. असं म्हटल्यानंतर इकडे अर्जुनला आणि यांना सर्वांनाच टेन्शन येतं आणि त्यावेळेस अर्जुनच्या डोक्यात विचार येतो की माझ्याबद्दल सायलीला काहीही कळलेलं नाही आणि आता सायली ही जे तिनं फोटो काढलेले होते, जे कॅमेऱ्यामध्ये कैद करून घेतलेलं होतं, ते आज सर्वांना ती दाखवत आहे आणि हे सर्व फोटो बघून सर्वांना धक्का बसलेला आहे. पण त्याच वेळेस इथे तन्वी ही अस्मिताला घेऊन आलेली असते आणि अस्मिता हे आतमधलं सर्वांचं बोलणं ऐकून तिच्यावर परिणाम होतात आणि तिला काही सुचेनासं होतं. तिची तब्येत अचानकच बिघडते आणि ती बेशुद्ध अवस्थेत खाली पडते. त्यावेळेस सुभेदारांचे सर्व आतमधले जे आहेत ते अस्मिताचा आवाज ऐकून सर्वजण बाहेर येतात आणि त्यावेळेस अस्मिता सायलीला विचारते की हे सचिन असं म्हणून ती लगेच बेशुद्ध होते आणि बेशुद्ध होऊन ती खाली पडते. सर्वजण तिला उठवण्याचा प्रयत्न करतात, परंतु ती काही उठत नाही. तर प्रेक्षकांनो आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत की अस्मिताला काही झालेलं आहे का, ती सुखरूप आहे का नाही, हे आपण पुढच्या भागामध्ये ठरवणार आहोत. तर प्रेक्षकांनो आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि असं यायचं ठरलं तर मग या मालिकेचे न्यू अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.